फ्रेंड्स, आज आपण बघत आहोत टार्गेट डे 3 आणि आपण हॉकॅब्स पूर्णपणे ट्रिक्ससुद्धा रिकॉल करण्याचा प्रयत्न करत आहोत. चला तर आपण फर्स्ट बघूया. त्या ठिकाणी इडियम्स आणि फ्रेजेस बघत आहोत. त्यामध्ये आपण तर फर्स्ट आहे बेल द कॅट. बघा, बेल द कॅट. बघा, कॅट आहे ना, कॅट म्हणजे मांजर असते त्या ठिकाणी. आणि कॅट काय करते तर ते दरवाजाचा बेल वाजवते. तर बेल वाजवत आहे म्हटल्यावर ते आतमध्ये लोक वगैरे बाहेर येतील. मग त्यासाठी ते कॅटसाठी खूप रिस्क आहे किंवा काहीतरी जोखीम घेते ना ती. तर त्यावर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. टू टेक अ स्टेप ॲट अ पर्सनल रिस्क किंवा डिफिकल्टी, म्हणजे स्वतःसाठी ती रिस्क घेते किंवा डिफिकल्टी घेते स्वतःहून, त्यावरून लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करा. नंतर दुसरं आहे बोलो वन्स ऑन ट्रम्प, म्हणजे ब्लो वन्स ऑन ट्रम्प, म्हणजे बोलतो कोण बोलतो तर डोनाल्ड ट्रम्प. हे डोनाल्ड ट्रम्प आता तुम्ही रिसेंटली न्यूजमध्ये बघत असता त्या ठिकाणी की डोनाल्ड ट्रम्प आहे ना, काही फेकत असतो आणि काही बडाई मारत असतो. त्यावरून लक्षात ठेवा, बोलतो डोनाल्ड ट्रम्प. टू प्राईज वन सेल्फ, म्हणजे फुशार किंवा बडाई मारतोय डोनाल्ड ट्रम्प. त्यावरून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नंतर आहे ॲट द बॉटम ऑफ. आता हे लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी कोणत्याही कंपनीमध्ये वगैरे असेल त्या ठिकाणी जर कंपनीमध्ये काही बिघाड वगैरे झालेला असेल किंवा काही प्रॉपर काम वगैरे झालेलं नसेल तर शक्यतो जे खालचे बॉटम जे काम करणारे लोक असतात तेच शक्यतो त्यांना जबाबदार धरलं जातं त्या ठिकाणी. त्यावरून लक्षात ठेवा, ॲट द बॉटम ऑफ, जे काही बॉटमचे लोक आहेत ते कोणते काही चूक वगैरे झाले असेल तर तेच रिस्पॉन्सिबल असतात. त्यावरून लक्षात ठेवा, टू बी ॲट मेनली रिस्पॉन्सिबल फॉर याच्यासाठी जबाबदार असणे, जे काही बॉटमचे लोक तेच रिस्पॉन्सिबल असतात त्या ठिकाणी. त्यावरून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नंतर आहे 4 नंबर ॲट 6 अँड 7. आता कसं लक्षात ठेवायचं. आता बघा, एक मुलगा असतो, छोटासा मुलगा असून त्याला मम्मीने सांगितलं असतं की 6 किलो साखर आण. पण तो दुकानापर्यंत जाईपर्यंत त्याला लक्षातच राहत नाही, मम्मीने 6 किलो सांगितलं की 7 किलो सांगितलं, 6 किलो की 7 किलो. त्यामुळे पूर्णपणे गोंधळ होऊन जातं त्या मुलाचं. तर त्यामुळे असं लक्षात ठेवा, 6 अँड 7 त्यामुळे इट इन डिसऑर्डर होतो, म्हणजे गोंधळाची किंवा गबाळी परिस्थिती निर्माण होते त्या मुलाची. त्यावरून एक एक्झाम्पल दिलं आहे. वेन आय एंटर्ड द हाऊस एव्हरीथिंग वॉज इट ॲट 6 अँड 7. त्यावर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. इन डिसऑर्डर तेवढं लक्षात ठेवा, ठीक आहे. नंतर बघा 5 नंबर, टू बी ॲट वन्स बिग अँड कॉल म्हणजे कुणाला तर बोलणे. कॉल म्हणजे बोलवणे, समजा एक प्रकारे कॉल म्हणजे बोलणे. तर कॉलवर लक्षात ठेवा, कॉल टू बी ॲट समवन सर्व्हिस, म्हणजे एखाद्याच्या सेवेत असणे. किंवा जिओ फोनचे आपल्याला कॉलिंग वगैरे येत नाहीत का, त्यावरून लक्षात ठेवा, जे कॉल वगैरे येतात तर काहीतरी सर्व्हिस देत असतात ना ते, पैसे संपले तुमचे किंवा काहीतरी प्रॉब्लेम असेल तर कॉल करतात ते जिओ कंपनी वगैरे. तर त्यावर लक्षात ठेवा, टू बी वन्स बॅक अँड कॉल, म्हणजे बॅक कॉल करतात. त्यावर लक्षात ठेवा. नंतर आहे 6 नंबर ॲट आर्म्स लेंथ. म्हणजे बघा, शक्यतो आपले मम्मी वगैरे पप्पा सांगतात त्याच्या हातभर दूर राहत जा. एखादा मुलगा वगैरे खराब असेल तर त्याच्या संगत असेल आपल्यासोबत तर ते म्हणतात त्याच्यासोबत राहू नको, तो चांगला मुलगा नाही. त्यामुळे लक्षात ते सांगतात की ॲट आर्म्स लेंथ म्हणजे ॲट अ डिस्टन्स किंवा थोडंसं अंतरावर राहा त्यांचं. मग किंवा आर्म्स लेंथ म्हणजे थोडीशी आपले हात आहे ना त्याच्या थोडंसं एक हात अंतर ठेवा असं म्हणून बघा. त्यामध्ये ॲट आर्म्स लेंथ म्हणजे ॲट अ डिस्टन्स, म्हणजे डिस्टन्स ठेवून राहा. किंवा ॲट अ स्टेट ॲट अनफ्रेंडलीनेस, किंवा कोणते एक शत्रुत्व वगैरे असेल तर त्याच्यासोबत आपलं ॲट आर्म्स लेंथ असतं, म्हणजे जास्त अंतरावर राहतो आपण, त्यांच्या जवळ जात नाही त्या ठिकाणी. नंतर आहे 7 नंबर बॅकआउट. आता कसं लक्षात ठेवायचं त्या ठिकाणी. बघा, एक मुलगा होता, जी पहिल्या वेळेस जी मॅच झालेली होती त्यावेळेस त्यांनी सुद्धा त्यावेळेस प्रॉमिस केलेलं होतं की मी ह्यावेळेस हे एवढे रन काढणार आणि मी जिंकूनच देणार. तरी पण तो पहिल्या वेळेस आउट होतो. मग दुसऱ्या वेळेस जी मॅच चालू असते त्यावेळेस सुद्धा म्हणतो आता मी पहिल्या वेळेस चूक झाली माझ्या, आता सुद्धा मी रन काढणार. पण रिपीट तो पहिल्याच बॉलला आउट होऊन जातो. मग बॅक आउट झाला, पहिल्या वेळेस सुद्धा आउट झाला आणि दुसऱ्या वेळेस सुद्धा आउट झाला. त्यावरून लक्षात ठेवा, त्यांनी जे मित्रांना प्रॉमिस केलं होतं ते प्रॉमिस काही पाळलेलं नाही, त्यांनी पूर्ण आउट झाला तो. त्यामुळे टू विथड्रॉ फ्रॉम प्रॉमिस किंवा कॉन्टॅक्ट, त्याने वचन पाळलेलं नाही मित्राचं, तर लक्षात ठेवा. नंतर आहे 8 नंबर बॅकअप. आपण म्हणतो ना आपल्यासाठी बॅकअप प्लॅन काय आहे. बॅकअप म्हणजे आपल्यासाठी सपोर्ट काय आहे. बॅकअपसाठी म्हणजे बॅकअप प्लॅन म्हणजे टू सपोर्ट किंवा सस्टेन, म्हणजे पाठिंबा देणे किंवा आधार देणे. किंवा कोणीतरी बॅकअप देतोय, बॅकअप आहे, बॅकअपसाठी कोण आहे म्हणतो ना आपण, तर पाठिंबा देणे किंवा आधार देण्यासाठी काहीतरी आहे, बॅकअप म्हणतो आपण त्या ठिकाणी. नंतर आहे 9 नंबर बीड डिपेन्स. बीड म्हणजे बिडी, लक्षात ठेवा बिडी. आता बिडी आहे ना, बिडी. आता समजा एखादा एक मुलगी आहे त्या ठिकाणी, जर एखादा मुलगा जर बिडी वगैरे पित असेल, सिगरेट वगैरे घेत असेल तर तो शक्यतो त्या मुलाला इग्नोर करत असतात. त्यावर लक्षात ठेवा, जे मुलगा बिडी वगैरे घेतो तर त्या मुलाला शक्यतो मुली काय करतात, टू इग्नोर समवन, म्हणजे दुर्लक्ष करतात. अशा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नंतर आहे 10 नंबर बाय हुक बाय क्रूक, म्हणजे म्हणतो ना आपण असं, म्हणजे कोणत्याही मार्गाने मी काही होऊ पण ते काम करणारच. त्यामुळे लक्षात ठेवा, बाय हुक बाय क्रूक बाय एनी मीन्स,
म्हणजे कोणत्याही मार्गाने किंवा चांगला किंवा वाईट, बाय हुक बाय क्रूक, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नंतर आहे 11 नंबर ब्रेक द न्यूज. बघा ब्रेक द न्यूज, बघा अचानकपणे असं झालं त्या ठिकाणी अशी न्यूज आपल्याला ऐकायला भेटली की ते आपण आतमधून एकदम धक्काच बसतो आपल्याला. ब्रेक द न्यूज म्हणजे न्यूज अशी ब्रेक करणारी होती एकदम. तर लक्षात ठेवा ब्रेक द न्यूज, तर गिव्ह अ बॅड न्यूज म्हणजे ती न्यूज कशी होती, बॅड होती, वाईट बातमी देणारी होती. त्यामुळे ब्रेक द न्यूज, तर टू गिव्ह बॅड न्यूज, त्यामुळे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नंतर आहे 12 नंबर बर्न अ होल वन्स पॉकेट. म्हणजे बर्न म्हणजे आपलं जे काही वन्स पॉकेट आपले जे काही पॉकेट होते त्या पॉकेटमधले जे काही पैसे आहेत ते पूर्णपणे बर्न झाले म्हणजे आपण दुसऱ्या शब्दात वापरतो बर्न झाले. म्हणजेच आपण जेव्हा कोणासोबत फिरायला वगैरे जातो तर त्यामध्ये पूर्णपणे जे काही पैसे खर्चले जातात त्याला म्हणतो आपण पॉकेटमधले पैसे काय झाले, बर्न झाले म्हणजे स्पेंट मनी क्विकली म्हणजे खूप पैसा खर्च करणे, त्याला आपण म्हणतो बर्न्स होल इन वन्स पॉकेट. नंतर आहे 13 नंबर बरी द हॅचेट. बरी म्हणजे सोडून देणे आणि हॅचेट म्हणजे हातोडा. आता बघा काही म्हणजे एक मुलगा होता किंवा माणूस होता त्या ठिकाणी, तो जेव्हा आपण भांडणं वगैरे खेळायचं त्यावेळेस तो हातोडा वगैरे घेऊन जायचा, कधी पण हातोडा. पण तो आता त्याने असं ठरवलं की मग आता जे काही हातोडा वगैरे आहे ना ते पूर्णपणे सोडून देणार आहे, म्हणजे भांडणं वगैरे सोडून देणार आहे त्या ठिकाणी. मग त्यावर लक्षात ठेवा बरी द हॅचेट टू मेक अ पीस टू गिव्ह ओल्ड इनॅमिटी म्हणजे भांडून मिटून सलोखा निर्माण करण्यात. तो आता पीस म्हणजे शांत राहणार आहे किंवा तो पूर्णपणे भांडण वगैरे सोडून देणार त्या ठिकाणी. नंतर आहे 14 नंबर बीट द एअर. बीट म्हणजे मारणे. कुठं मारतोय तो, एअरमध्ये मारतोय. आपण किती एअरला मारलं तर काही फरक पडणार आहे का त्यामध्ये, म्हणजे तो पूर्णपणे निष्फळ प्रयत्न आहे ना. त्यामुळे बीट द एअरला मारून काही प्रयत्न होणार नाही आहे. त्यामुळे टू मेक अ युजलेस एफर्ट म्हणजे निष्फळ प्रयत्न करतोय आपण त्या ठिकाणी. नंतर आहे 15 नंबर बिल्ड द कास्टलेस इन द एअर म्हणजे बिल्ड. आता काय म्हणतोय एक मुलगा आहे त्या ठिकाणी, तो काय म्हणतोय की मग आता एअरमध्ये बिल्ड म्हणजे बिल्डिंग बांधणार आहे. कुठं एअरमध्ये बांधणार आहे. आता बिल्डिंग एअरमध्ये बांधणं शक्य आहे का, ते उगं फेकतोय काहीतरी म्हणजे ते बरोबर म्हणजे ते सातत्यात उतरणार नाही ना. म्हणजे त्यामध्ये काहीतरी फेकतोय. समजा बिल्ड इन एअर म्हणजे बिल्डिंग बांधणार एअरमध्ये, म्हणजे तो काय म्हणतोय एंटरटेनिंग डे ड्रीम्स दॅट विल नेवर कम टू ट्रू म्हणजे ते कधीच सातत्यात उतरणार नाही ना, तरी पण ते म्हणतो बिल्डिंग बांधणार मी एअरमध्ये, हवेत बांधणं शक्य आहे का, तर त्यामुळे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नंतर आहे 16 नंबर ब्रिंग टू द बुक म्हणजे आता बुक घेऊन ये म्हणजे ब्रिंग टू द बुक. पप्पा वगैरे म्हणतात तू जर कोणी काम अभ्यास वगैरे करत नसेल तर बुक घेऊन ये. आणि काहीतरी बुक घेऊन ये म्हणजे काय, अभ्यास कर म्हणतो ना त्याला. म्हणजे काहीतरी बाहेर शिक्षा देत असेल, तुझ्या शिक्षा काय एवढं पेज वाच नाही तर तुला बाहेर सोडणार, म्हणजे तो शिक्षा देतोय पप्पा वगैरे त्याला. टू पनिश म्हणजे शिक्षा देणे किंवा कॉल टू अकाउंट म्हणजे हिशोब विचारणे, तू किती अभ्यास केलंस काय ते सांग असं वगैरे विचारतोय समजा त्या. नंतर आहे 17 नंबर बॅटेडवरून बाते. लक्षात ठेवा बॅटेड म्हणजे बाते आणि बाते आपण ब्रेथ म्हणजे शोषण करणं. आपण जेव्हा शोषण वगैरे करतोय, समजा एक मुलगा आहे त्याला बाते म्हणजे बोलताना त्याला काहीतरी रिस्पिरेशन करताना प्रॉब्लेम येतो त्या ठिकाणी, मग म्हणजेच तो आधीपासूनच काहीतरी चिंतित आहे असं गेस काढतात समोरचा व्यक्ती. त्यामुळे लक्षात ठेवा. आणि एन्झायटी म्हणजे ताणतणावात आहे त्यामुळे त्याला तसा प्रॉब्लेम होतोय. ज्यावेळेस पण तो बोलतोय तर त्याला रिस्पिरेशन करण्यामध्ये किंवा श्वसन घेण्यामध्ये त्रास होतोय, त्यावर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नंतर आहे 18 नंबर बोल्ड फ्रॉम द ब्ल्यू. बघा जेव्हा जेव्हा आपण बोलतो समजा ब्ल्यू कलर हे संबंधित काहीतरी म्हणजे ते अतिशय काहीतरी भयानक असतं किंवा अचानक धक्का बसण्यासारखं इथे असतं. बघा बोलतो फ्रॉम द ब्ल्यू विषयी काहीतरी बोललो तर ते काहीतरी सडनली किंवा अनएक्सपेक्टेड शॉक असतं, त्यामध्ये अचानक धक्का बसलेला त्या ठिकाणी. जेव्हा बोलतोय तो ब्ल्यूच्या संबंधित काही ब्ल्यू काहीतरी बोलत असेल तर ते काहीतरी अचानक धक्का बसणारी गोष्ट असते त्या ठिकाणी. नंतर आहे त्या ठिकाणी 19 नंबर बियर विथ म्हणजे बियर जेव्हा बघा इथं मी लिहिलं आहे सुरेश भाऊ. बघा एक माणूस होता त्या ठिकाणी, ज्यावेळेस पण त्यांच्यासोबत आम्ही जायचो बघा त्या ठिकाणी कधी पण मित्र कंपनी वगैरे, पण तो एक सिनियर होता आमच्यापेक्षा, पण त्याच्यासोबत आम्ही जेव्हा पण जायचो त्या ठिकाणी, पण ते जेव्हा दारू वगैरे घेतलेली अशी बियर विथ म्हणजे बियर जेव्हा घेतलेली असायची तो, तर ते आम्हाला काही पण बोलायचे त्या ठिकाणी, पण आम्ही सहन करून घ्यायचो. स्वतः जाऊन द्या म्हणून घेतलेली त्यामुळे टू टॉलरेट म्हणजे सहन केलेली आम्ही. तो बियर घेतलेला माणूस आम्ही जेव्हा त्याच्यासोबत जायचो ते आम्ही सहन करायचो त्या ठिकाणी, काही जर बोलला असेल तरी त्यावेळेस तसं समजून घ्या. नंतर आहे 20 नंबर बँडी वर्ड्स. आणि आपण म्हणतो ना ब्रांडी म्हणजे खूप उद्धट शब्द ब्रांडी वर्ड्स. बँडीलावरून ब्रांडी वर्ड्स टू बी रूड किंवा आर्ग्युमेटिव्ह. लक्षात ठेवा उद्धट शब्द म्हणतो त्या ठिकाणी आपण. नंतर आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन. लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. बघा फर्स्ट आहे आर्बिट्रेटर. इथं बघा इथं हे स्टोरी लिहिली. एक लोक आहे आणि आर्बी लोकांना आहे ना त्यांची गाडी आणि दुसऱ्या ट्रॅक्टरसोबत धडक लागते, धडक.
आणि त्यावेळेस मध्यस्थी येतो आणि मध्यस्थी काय करतो, तो पूर्णपणे जे भांडण आहे आरबी माणूस ते पूर्णपणे भांडण मिटवण्याचं काम करतो त्या ठिकाणी मिटवण्याचं. मग त्यामध्ये लक्षात ठेवा आरबी ट्रॅक्टर त्या ठिकाणी धडक झाली तर आरबी त्या ठिकाणी मध्यस्थी करून सॉल्व्ह करतोय. अ पर्सन अपॉइंटेड बाय टू पार्टीज टू सॉल्व्ह डिस्प्यूट्स म्हणजे तंटा मिटवणार आहे त्या ठिकाणी आरबी माणूस. नंतर आहे एथिस्ट म्हणजे बघा जर आपण पुढे प्रिफिक्स ए लावलेला असेल तर तो काहीतरी निगेटिव्ह वर्ड होतो त्या ठिकाणी. पण जर थिस्ट म्हटलं फक्त थिस्ट म्हणजे देवावर विश्वास ठेवणारा, पण समोर जर आपण ए लावलेला असेल तर तो पूर्णपणे निगेटिव्ह वर्ड होऊन जातो त्या ठिकाणी. त्यामुळे एथिस्ट म्हणजे पर्सन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड म्हणजे देवावर विश्वास नसलेला त्याला आपण म्हणतो एथिस्ट. नंतर बोहेमियन म्हणजे त्यावर लक्षात ठेवा ब्राह्मण लक्षात ठेवा आपण त्याला ब्राह्मण म्हणून ब्राह्मण. आता ब्राह्मण आहे ना त्यांची जी काही जीवनशैली वगैरे आहे ते एकदम अपारंपरिक जीवनशैली असते त्या ठिकाणी त्यावर लक्षात ठेवा बोहेमियन त्यावर ब्राह्मण लक्षात ठेवा. आणि त्यांची जी लिव्हिंग स्टँडर्ड असते अनकन्व्हेन्शनल स्टाईल ऑफ लिव्हिंग म्हणजे त्यांची एक अपारंपरिक जीवनशैली असते जगण्याची त्यांची. नंतर आहे 4 नंबर आपण म्हणतो ना सॅटिस्फिकेशन झालं का तुझं म्हणजे समाधान झालं का. मग त्याच्या समोर जर प्रिफिक्समध्ये जर इन लागलेला असेल इन म्हणजे काहीतरी निगेटिव्ह वर्ड होतो त्या ठिकाणी. इनसॅटिएबल म्हणजे दॅट विच कॅन नॉट बी सॅटिस्फाईड म्हणजे ज्याचा समाधान करता येत नाही असा त्याला आपण इनसॅटिएबल म्हणतो त्या ठिकाणी. नंतर आहे 5 नंबर बघा एक सोमा नावाचा मुलगा आहे बघा. सोमा नावाचा मुलगा तो रात्री जेव्हा झोपेत उठतो आणि बैलासारखा चालतो बघा. सोमा उठतो आणि बुलिस्ट बैलासारखा चालतो. सोमा रात्री झोपेत उठतो आणि बैलासारखा चालतो. वन वू वॉक इन स्लीप म्हणजे झोपेत चालणारा बैलासारखा चालतो. वन वू वॉक म्हणजे रात्री झोपेत चालणारा समजा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. सोमा नावाचा मुलगा आहे तो बैलासारखा चालतो रात्री झोपेत. ठीक आहे. नंतर आहे 6 नंबर इपिक्युअर लक्षात ठेवा. आता एक मित्र आहे आणि तो दुसऱ्या मित्राला सारखं चिडवत असतो हे पी कारण दुसरा जो काही मित्र असतो तो सारखा खादाड व्यक्ती असतो खादाड. त्यामुळे मग तो विचार तू मला असा का चिडवतो. त्यामुळे तो सांगतो वन हू इज फॉर प्लेजर इटिंग अँड ड्रिंकिंग तो खाण्याची किंवा पिण्याची आवड असते त्यामुळे त्याला सारखं चिडवत असतो एपिक्युअर लक्षात ठेवा त्यावर. नंतर आहे फेमिनिस्टवरून फिमेल एफ फॉर फिमेल लक्षात ठेवा. फिमेल म्हणजे फिमेलच्या संबंधित काहीतरी आहे फेमिनिस्ट बघा. फेमिनिस्ट वन हू इज वर्क इन वेलफेअर फॉर वुमनच्या संबंधित काहीतरी काम करणार आहे त्या ठिकाणी त्याला आपण फायलोगायनिस्ट म्हणून सुद्धा ओळखतो. फाईल म्हणजे लव आणि लव गाईन म्हणजे फिमेल म्हणजे फायलोगायनिस्ट किंवा फेमिनिस्ट वन हू वर्क्स फॉर वेलफेअर ऑफ वुमन. नंतर आहे 8 नंबर इगो म्हणजे अहंकार करणारा. पण आय लक्षात ठेवा इगो कोण करतोय आय म्हणजे स्वतःचा इगो म्हणजे मीच स्वतः म्हणजे स्वतःवर प्रेम करणार असं लक्षात ठेवा. लवर ऑफ वनसेल्फ म्हणजे स्वतःवर प्रेम करणार म्हणजे स्वतः लईच भारी आहे असं प्रेम करणार. इगो आय म्हणजे स्वतःवर अहंकार आहे त्याला. आणि इगोटिस्ट आता इगोटिस्ट म्हणजे इगो कोण करते ती इगो करते ती बघा. इगो पण ती करते टी आय म्हणजे ती लक्षात ठेवा. म्हणजे ती काय म्हणते स्वतः मीच लय भारी म्हणते ती. म्हणून वन हू इज ऑफ्टन टॉक इज अचिव्हमेंट म्हणजे अनेकदा त्याच्या कर्तृत्वाबद्दल बोलते किंवा बडाई मारते त्या ठिकाणी इगोटिस्ट लक्षात ठेवा त्या ठिकाणी. नंतर हा पाठच करून घ्या खूप इम्पॉर्टंट आहे. ऑप्टिमिस्ट म्हणजे आशावादी असणारा आशावादी म्हणजे ब्राईट साईड बघणार त्या ठिकाणी. पर्सन हू इज लुक ॲट द ब्राईट साईड ऑफ थिंग्स किंवा पेसिमिस्ट त्याला अँटोनिम्स आहे पेसिमिस्ट म्हणजे ऑप्टिमिस्टचा विरुद्धार्थी शब्द आहे पेसिमिस्ट. नंतर आहे होमोफोन्स लक्षात ठेवा. बघा आता फर्स्ट आहे रिकोर्स. आता बघा आपण एक वेळेस जर आपली प्रिलिम्स वगैरे फेल झाली आपण रिपीट काहीतरी कोर्स घेऊन नंतर आपण काहीतरी चालू करतो रिपीट प्रॅक्टिस. तर रिकोर्स म्हणजे आपण पुन्हा प्रयत्न करतोय म्हणजे मीन्स ऑफ ॲक्शन म्हणजे आपण काहीतरी ॲक्शन घेतलोय रिपीट काहीतरी ॲक्शन घेतोय त्यावर लक्षात ठेवा मीन्स ऑफ ॲक्शन. नंतर आहे रिसोर्स. आपण म्हणतो रिसोर्स म्हणजे कच्चा माल असतो त्या ठिकाणी कच्चा माल कापूस वगैरे रिसोर्स काहीतरी कच्चा माल खनिज वगैरे असेल तर ते रिसोर्स म्हणजे मीन्स किंवा तो रॉ मटेरियल असतो. रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल असतो त्या ठिकाणी. नंतर आहे स्टेशनरी. आपण म्हणतो ना कुठे पण शालेय साहित्य वगैरे घ्यायला जातो शालेय साहित्य स्टेशनरीवर तर रायटिंग मटेरियलसुद्धा भेटतं त्या ठिकाणी. तर स्टेशनरीवर रायटिंग मटेरियलसुद्धा भेटतं. नंतर आहे बघा दुसरं स्टेशनरी लक्षात ठेवा. एक स्टेशन आहे स्टेशन आणि त्या स्टेशनवर एक नारी म्हणजे एक महिला आहे त्या ठिकाणी एकदम कॉन्स्टंट उभा राहिली एक बसची वाट बघत त्या ठिकाणी. मग बघा स्टेशनवर नारी उभा राहिली कशी उभा राहिली एकदम स्टॅटिक किंवा फिक्स पोझिशनमध्ये उभा राहिली स्थिर किंवा अचल किंवा थांबलेली महिला आहे त्या ठिकाणी स्टेशनवर नारी. ठीक आहे. नंतर आहे 5वा स्पिरिच्युअल नॉलेज. आपण म्हणतो स्पिरिच्युअल नॉलेज थोडंसं स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक नॉलेज की ऑपोज टू मटेरियल किंवा ऑफ स्पिरिट म्हणजे आध्यात्मिक किंवा धार्मिक त्याला आपण स्पिरिच्युअल म्हणतो ठिकाणी स्पिरिच्युअल. नंतर आहे 6 नंबर स्पिरिच्युअस म्हणजे ड्रिंक करणारा समजा किंवा पितो तू
पितो आहे ना, पी पार पितो, आणि पितो तू, टी यू आहे ना, पितो तू असले एस पी आय, पितो तू, टी यू म्हणजे तू. त्यावर लक्षात ठेवा. कंटेनिंग इंटॉक्सिंग ड्रिंक म्हणजे असली मद्यवृत्त करणारा किंवा ड्रिंक वगैरे करणारा समजा. हे स्पेलिंग्स वगैरे थोडंसं बघून घ्या त्या ठिकाणी. ॲलिगेशन म्हणजे थोडंसं प्रचार वगैरे करणारा किंवा आरोप लावणारा, ॲलिगेशन आरोप वगैरे थोडंसं रीड करून घ्या, थोडंसं स्पेलिंग्स वगैरे बघून घ्यायचे त्या ठिकाणी. नंतर आहे बघा सिनोनिम्स आणि अँटोनिम्स. पहिले आहे ॲब्ज्युअर लक्षात ठेवा. एबीला म्हणायचं अबजारे. काय म्हणायचं अबजारे म्हणजे काय, दोन मुलं आणि मुलगा आणि महिला असतात, मुलगा आणि मुलगी असते, आणि दोघांना जेव्हा ब्रेकअप होतं त्या ठिकाणी मग तो म्हणतो आता तू जा, मला सोडून जा. मग त्यावर लक्षात ठेवा अबजारे किंवा फॉरसेक करणं, फॉरसेक म्हणजे सोडून जाणं, किंवा ज्या प्रिफिक्समध्ये रिनाऊन्स, रिट्रॅक्ट किंवा रिहोक लागले म्हणजे त्याग करणे किंवा सोडून देणे. लक्षात ठेवा, रिहोक म्हणजे त्याग करणे किंवा सोडून देणे. आणि त्याच्या ऑपोजिट वर्ड आहे बघा त्या ठिकाणी अँटोनिम्स आहेत. अप्रूव्ह करणं, अप्रूव्ह म्हणजे सहमती देणं, सेन्सेशन, पॅट्रोनाइज किंवा अडॉप्ट करणं, अडॉप्ट म्हणजे परवानगी घेणं किंवा सहमती देणं, ठीक आहे, अडॉप्ट. नंतर आहे बघा ॲथेंटिक. आपण म्हणतो ना, जे काय आपण कोणत्याही स्टडीसाठी ॲथेंटिक सोर्स वापरतो. ॲथेंटिक सोर्स म्हणजे सत्य सोर्स, ॲथेंटिक म्हणजे सत्य. बघा त्या ठिकाणी ॲक्युरेट, ॲथेंटिक म्हणजे ॲक्युरेट असतं, क्रेडिबल असतं किंवा रिलायबल असतं. रिलायबल म्हणजे सत्य, क्रेडिबल, ॲक्युरेट लक्षात ठेवण्याचं. आता त्या अँटोनिम्स आहेत बघा. आता ते सत्य नाहीत म्हटलं डाऊटफुल किंवा फाल्स किंवा इनव्हॅलिड, त्याला आपण फिक्टियस किंवा कंटरफिट म्हणून सुद्धा ओळखतो त्या ठिकाणी. नंतर आहे बघा, आपण हे टार्गेट डे फर्स्टमध्ये बघितले, त्यामध्ये आर्यन खानवर काहीतरी गुन्हा लागलेला असतो, आरोप झालेला असतो. त्यावर लक्षात ठेवा आर्यन खान किंवा आर्यन आहे ना, तो गुड नाईट म्हणतो एक महिलेला, तर त्यावर आरोप लागतो. त्यामुळे इनक्रिमिनेट, ब्लेम किंवा क्रिमिनेट म्हणजे दोष लागतं, किंवा चार्ज किंवा ॲक्युअर्स, त्याला ऑपोजिट वर्ड आहे त्या ठिकाणी एक्सप्लेट, एक्झोनरेट किंवा अब्सॉल्व म्हणजे निर्दोष सोडणे. म्हणजे एक्स म्हणजे बाहेर म्हणजे सोडून देणे, EX म्हणजे बाहेर म्हणजे सोडून देणे बाहेर, अब्सॉल्व म्हणजे सोडून देणे, निर्दोष करणे, ठीक आहे. किंवा कोणते डॉन असेल किंवा कोंडॉन, पॅराडॉन, कोंडॉन, डॉन असेल तर त्याला सोडून देतात बघा. डॉन असेल कोणता माणूस त्याला सोडून देत, असं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा फक्त. नंतर आहे बघा अल्क्रॅटी म्हणजे असं लक्षात ठेवायचं, आपण कोणत्या व्यक्तीला बोलवतो पण तो कधी आला तेच माहीत नाही, मग तो कधी आला इतक्या फास्ट आला, फक्त लक्षात ठेवण्याचं. मग तो खूप स्पीडने आला, प्रॉम्प्टनेस किंवा अलर्टनेस म्हणजे खूप गतीने किंवा तत्परतेने आला तो, ठीक आहे. आणि त्याचे ऑपोजिट आहे बघा लेझीनेस, म्हणजे तो उशीर आला म्हटल्यावर ऑपोजिट लेझीनेस, आळसीपणा किंवा इन्सान खूप आळसी असतो बघा. इन्सॉलनेस किंवा इन्सान लक्षात ठेवा, किंवा लेथर्जिक म्हणजे आदळ किंवा उद्धटपणा. नंतर आहे बघा अँटीपॅथी. आता बघा आंटी आहे ना, आंटी जो काही पती असतो तो कंटिन्युअसली त्याच्यावर डाऊट खात असतो किंवा तिरस्कार करत असतो बघा. आंटी आहे ना, आंटीचा पती कंटिन्युअसली त्याच्यावर तिरस्कार करतो किंवा तिरस्कार, त्यावर लक्षात ठेवा. किंवा हॉस्टिलिटी, किंवा आपण कुठे हॉस्टेलवर राहतो, कुठेतरी शत्रू, एखादा तरी आपला शत्रू बनून जातो त्यामध्ये हॉस्टेलवर. किंवा आंटी आहे ना, त्याला डिस्लाईक करत असतो. किंवा एखादी महिला असेल, जर लग्न वगैरे झाल्याच्या नंतर व्हर्जन असेल तर चांगली, पण अव्हर्जन असेल तर ती शत्रू होऊन जाते तेव्हापासूनच. त्यावर लक्षात शत्रुत्व किंवा तिरस्कार होऊन जातो त्या ठिकाणी. नंतर आहे बघा अँटीनिम्स. त्याचे अप्रुव्हल म्हणजे प्रशंसा करणं, चांगलं बोलणं, किंवा ॲडमिरेशन म्हणजे प्रशंसा करणं, तिच्या ऑपोजिट वर्डच आहेत. नंतर आहे बघा काही फ्रेशल वर्ब बघणार आहोत त्या ठिकाणी. बघा ब्लो म्हणजे काहीतरी वाढणे किंवा पांगणे समजा. त्या ठिकाणी ब्लो होतोय, आणि ब्लो कुठं अवे होतोय, अवे. मग ब्लो अवे म्हणजे तो क्लिअर अवे किंवा विंड बाय अवे. ब्लो अवे त्यावर लक्षात ठेवा, टू क्लिअर अवे किंवा बाय विंड, तो कुठं हवेने दूर जाणे समजा. ब्लो म्हणजे पांगणे. नंतर आहे बघा बोलतो, ब्लोरी गाडी आहे ना, ब्लोरो गाडी लक्षात ठेवा, ब्लोरो. आता ब्लोरो गाडी आहे ना, ती रोडवर जाताना ती स्पीड ब्रेकर होतं आणि ती स्पीड ब्रेकर असं वरी उडून जाते बघा त्या ठिकाणी. त्यावर लक्षात ठेवा ब्लोरो गाडी आहे, ब्लोरो गाडी अप झाली म्हणजे त्यावर लक्षात ठेवा टू एक्सप्लोड झाली किंवा स्ट्रॉंग स्टार्ट सडनली किंवा स्फोट झाला त्या गाडीचा पूर्णपणे. नंतर लक्षात ठेवा बुलेरो गाडी आहे ना, बुलेरो गाडी, एक माणूस आहे ना, त्या माणसाच्या वरून गेली बघा त्यामध्ये. मग त्यामध्ये
बोलेरो गाडी ओव्हर म्हणजे बोलेरो गाडी ओव्हर गेली, ओव्हर म्हणजे वरून गेले त्या ठिकाणी. त्यामुळे लक्षात ठेवा पास अवे, पण त्या माणसाला काही झालं नाही बघा, तरी पण तो जिवंत असतो त्या ठिकाणी. त्यामुळे लक्षात ठेवा टू पास अवे विदाऊट एनी इंजुरियस इफेक्ट, म्हणजे ती वरून गेली गाडी तरी पास गेली गाडी तरी पण त्याला काही इंजुरियस इफेक्ट वगैरे झालेला नाही त्या ठिकाणी. नंतर आहे बघा त्या ठिकाणी ब्लोवरून बोलता खाली पडला बघा. ब्लो डाऊन बोलता खाली पडला म्हणजे थ्रो डाऊन, टू थ्रो डाऊन म्हणजे खाली पडणे. बोलता खाली पडला. ब्लो म्हणजे बोलता डाऊन म्हणजे खाली पडला. त्यामुळे टू थ्रो डाऊन. नंतर आहे बघा त्यांनी ब्लो आउट म्हणजे बुलेरो गाडी आहे ना, बुलेरो गाडी त्याला पूर्णपणे आऊट गेली. मग आऊट म्हणजे त्याला पूर्णपणे आग वगैरे लावली, त्यामुळे आऊट बाहेर काढून गेलं. तर त्यामुळे टू एक्सटिंग्विश बाय ब्लूइंग म्हणजे एखादी बुलेरो गाडी आहे त्याला आऊट म्हणजे घरातून बाहेर काढण्यात आलं. कशामुळं? कारण त्याला पूर्णपणे आग लागलेली होती. त्यामुळे टू एक्सटिंग्विश बाय ब्लूइंग म्हणजे आग वगैरे लावणे, आग विझवण्यासाठी किंवा आग बंद करण्यासाठी. ठीक आहे, असं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ओके, थँक्यू फ्रेंड्स. इथं आपण जे टार्गेट आहे 3 आहे पूर्णपणे संपलेलं आहे. जर लेक्चर आवडला असेल तर आपला जो काही चॅनल आहे त्याला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर पण करा. ओके, थँक्यू.